नमस्कार, मी अभिजित खांडकेकर युवा गुन्हेगार विशेष भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। कालच्या भागात आपण पाहिलं की कसं शेखरनं आपल्या जीवाभावाच्या मित्रांना आपल्या कुटुंबियांविषयी उलटसुलट सांगून त्यांच्या हातून आपल्या कुटुंबियांचा हत्याकांड घडून आणलं। उठ ना रे शेखर, शेखर, अरे मी तुझ्यासाठी देवीचा प्रसाद आणलाय रे, उठ ना शेखर। आणि त्यानंतर आपलं नावगाव बदलून एका वेगळ्या जागी राहून नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न केला। भविष्याकडे धावण्याचा प्रयत्न करताना भूतकाळाचं हे लोढणं त्याच्या पायामध्ये सतत अडखळत होतं आणि यातनच जन्म घेतला एका नवीन षडयंत्राने। शांताबाई, या दोघांना रूम पाहिजे भाड्याने। नमस्कार, ही माझी बायको मनाली आणि मी शैलेश। 50,000 डिपॉझिट आणि 12,000 भाडं। डिपॉझिट देण्या इतके पैसे नाही आहेत आमच्याकडे। हा, पण मेहनत करून डिपॉझिट आणि भाडं दोन्ही देऊ आम्ही। त्याचं काय आहे ना, आम्ही लव्ह मॅरेज केलं आणि घरातून पळून आलोय, त्यासाठी लपण्यासाठी जागा हवी होती। आमच्या घरच्यांना कळलं ना तर आमच्या दोघांचे तुकडे करून टाकतील। आता तुम्हीच एक आधार आहात आमच्या। चिंटू, मागच्या खोलीची चावी आण। काय हे घे। बघ्या, खोली दाखव। चला या। या, हे तुमचं घर छोटंसं आहे पण मस्त आहे। पण खरंच नशीबवान आता तुम्ही। काय कालच एक भाडे करून हे घर खाली करून गेले म्हणून तुम्हाला हे मिळतंय। हे घ्या। थँक्यू। चला येऊ। हो। अरे शेखर, मी काय शैलेश, मला माहिती आहे सवय करून घ्यायला थोडा वेळ जाईल। हां बरं, आता मी जे काय सांगतो ते नीट ऐक। आता आपण इथे राहायला आलोय, जास्त कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी मैत्री नको अजिबात, आणि गरज असल्याशिवाय तर घराबाहेर अजिबात पडायचं नाही, कळतंय तुला? एक मिनिट, तू माझ्यावर रोकटोक लावतोयस? रोकटोक नाही ग, बस इथे। जे काय आहे ते आपल्या सुरक्षेसाठी बोलतोय ना। तुला तर माहिती आहे ना, त्या दिवशी कपाटातून पैसे आणि दागिने जरा जास्त मिळाले असते ना तर इतके दिवस त्या पैशांवर दिवस काढले आपण, पण आता मेहनत करूनच पैसे कमवायला लागणार। पोलिसांनी पण त्या बाबांचं अकाउंट बाबांचं अकाउंट ब्लॉक करून ठेवले। म्हणून तुला सांगतोय, थोडे दिवस जरा मान खाली घालून शांतपणे जगूया आपण इथे। काय मुकुलराव, एवढ्या घाई गडबडीत कुठे? तुमची पळून गेलेली मुलगी सापडली? प्रयत्न चालू आहेत। त्या शेखर बरोबरच गेली का अजून दुसऱ्या कोणाबरोबर? माहित नाही। फार वाईट झालं। घरातनं तरुण मुलगी पळून जाणं म्हणजे 3 वर्ष झाली, अजूनही लोक जखमेवर मीठ चोळतात माझ्या। ती मानसी मला एकदा भेटूच दे, बघ तिचं काय करतो ते।
ए इकडे 1 महिना झाला ना भाडं दिलं ना डिपॉझिट. पैशांची थोडी तंगी आहे. ते मला काय माहित नाही. टायमावरती भाडं द्यायचं नाही तर खोली खाली करायची. देईन लवकर. 8 दिवसाची मुदत देते. निघ. हा, बोल. सर शेखर आणि मानसी गेली 3 वर्ष झाले, त्यांचा काहीच पत्ता लागत नाही. सर काय वाटतं, त्यांची फाईल बंद करूया? अजिबात नाही. शेखर आणि मानसीने ज्या पद्धतीने सगळं घडवून आणलंय हे आपल्याला एक चॅलेंज आहे. शेखर आणि मानसीचा शोध सुरूच राहील. ओके सर. टेम्पो चोरी करणाऱ्या माणसाचा चेहरा बघितलाय? नाही साहेब, त्या माणसाचा चेहरा नाही पाहिला साहेब, पण त्यांची लीडर होती, तिचा चेहरा बघितलाय साहेब. म्हणजे बाई होती? हो साहेब. सूर्यकांत एक काम करा, स्केच आर्टिस्टला बोलवून घ्या. एकदा का चेहरा लक्षात आला ना की मग ती पाताळात जरी लपली असेल तरी शोधून काढता येईल. सर. नक्की हीच होती का? हो साहेब, हीच बाई होती साहेब. ही बाई कुठे राहते, काय करते, हिच्यासोबत कोण कोण काम करतं, हिची सगळी कुंडली काढा. सर. शांताबाई, काल तुम्ही पक्या आणि 2 मुलं ते ट्रक घेऊन पळून जात ए होते. फुकण्या, तू काय माझ्यावर नजर ठेवतो का? बाहेर कुणाला सांगितलंस ना तर मुर्दा पाडीन तुझा. नाही नाही, माझा ऐका, मला तुमच्या कामाशी काही घेणे देणे नाहीये. मी आज सकाळी पाहिलं, पोलीस तुमचा स्केच घेऊन चौकशी करत होते. काय? हा, शोधतायत तुम्हाला पोलीस. तू खरं बोलतोयस? मी का खोटं बोलू? मला तुमची थोडी काळजी वाटली म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो आहे. थँक्यू शैलेश. तू जरा थांब, मी आले. हे बाई बॅग आणि चावी काही दिवसांसाठी तुझ्याकडे ठेव. या बॅगमध्ये पैसे. माझ्याकडे? हो. काळजी नको करू. पोलीस जरी आले तरी माझं घर चेक करते. तुझ्या खोलीत कोणी नाही येणार. आणि हो, ह्या कामाचं आणि
मला दिलेल्या माहितीचा मोबदला मी तुला देईन. शांताबाई कधी कोणाचा उदार ठेवत नाही आणि तू माझी मदत केली म्हणून आजपासून तू माझा दोस्त. आणि मला माहिती आहे तुला पैशाची गरज आहे. थँक्यू शांताबाई. ए शांता. शांता. मनाली, एक ग्लास पाणी आण ना. मनाली इथे बस. तुला माहित आहे शांताबाई रात्रीचे ट्रक आणि टेम्पो लुटते आणि पैसा कमवते. काय? हो, पोलीस शोधतायत तिला. ही तिचीच बॅग आहे, याच्यात खूप सारे पैसे आहेत. तिने आपल्याला ठेवायला दिले. मला म्हणाली की तुला खूप चांगला मोबदला देईन. अरे पण मला आता अरे वगैरे काही नाही. हा, तुला मी बरेच दिवस कुठला दागिना नाही केला ग. हे जुनं मंगळसूत्रच घालते तू. आता तुला नवीन करे ना. बरं, आपल्याला बॅग कुठेतरी लपवायला लागेल. एकदा मोठा गुन्हा केल्यानंतर इतर छोटे मोठे गुन्हे करायला काहीच वाटत नाही. म्हणून बऱ्याचदा गुन्हेगार असे काही ना काही उपद्व्याप करत असतात आणि नेमके कायद्याच्या कचाट्यात सापडतात. पण शेखर वेगळा होता. कुटुंबियांचा हत्याकांड करून जेलमधून फरार झाल्यानंतर 3 वर्ष तो अत्यंत वेगळा आणि शांत राहिला. कुणाच्याही नजरेत पडला नाही. पण हळूहळू त्याला पैशांची भुरळ पडली. आयुष्यातली जुनी पापं आता डोकं वर काढायला लागली. शेखरच्या आयुष्यामध्ये एक वेगळंच वादळ उभं राहिलं आणि पुन्हा एकदा सुरू झाला एक प्रवास नवीन गुन्ह्यांचा, नवीन कट कारस्थानांचा. काय झालं साहेब? काल रात्री कुठे होतेस? साहेब मी घरीच होते. का काय झालं? सगळं घर चेक करा. अहो काय चेक करताय? काय झालं काय? की तूच आहेस ना? हो साहेब, पण झालं काय सांगा ना. कळेल. आता काय करायचं? तू जरा गप्प राहा. अरे पोलीस आपल्या पण घरी आले तर? तू जरा गप्प राहतेस का? सर पैसे, चोरीचं सामान वगैरे काहीच नाही सापडले. टेम्पोची चावी नाही सर. अहो साहेब, कसलं चोरीचं सामान आणि कसला टेम्पो? काय झालं काय? काल रात्री शहराच्या बाहेर एका टेम्पोमध्ये लुटमार करण्यात आली होती. ती टोळी तूच चालवतेस ना? काय साहेब, एका बाई माणसाला असं बोलायला शोभतं का तुम्हाला? काल रात्री चोरी करताना एका माणसाने प्रत्यक्ष बघितलंय तुम्हाला. अहो साहेब, कुणीतरी खऱ्या चोरापासून तुमचं लक्ष भटकवण्यासाठी माझं चित्र काढून दिले. तुम्ही बी काय चोर सोडून सावाच्या मागं लागलात. हे बघ, खास तुझ्यासाठी मागवले. इम्पोर्टेड आहे. स्कॉच? हा. अरे पण आज काय स्पेशल आहे? एकतर तुम्हाला पोलिसांपासून वाचवलं आणि आजपासून तू माझा खास दोस्त झाला ना, मग पार्टी तर झालीच पाहिजे. हा. Cheers. एक सांगू तुला, हा, तुझा भारी माणूस आहेस. पण या लव्ह मॅरेजच्या चक्करमध्ये तुला हे असं घराबाहेर पडावं लागलं, हे अशी कामं करावी लागली. दिसायला तर तू शिकलेला दिसतो रे. हा म्हणजे कॉलेजमध्ये असताना चांगले मार्क्स मिळायचे मला. बरं ते जाऊ दे, तू किती शिकले? 10वी. हा. कशी विचार? कशी? कॉपी करून. चिंटू ताट वाढले, जेवायला ये. हा आलो. चिंटूला सांगू नको हा, मी कॉपी करून पास झाले, नाहीतर तो मला ढ समजेल. आई, तू किती दिवसानंतर हसली आहे ना. हो,
माझ्या या नवीन मित्रामुळे. आता तू ना त्या पक्याबरोबर राहायचं सोडून दे आणि शैलेश सोबत राहत जा. तुला अभ्यासात काय बी अडचण आली ना तर शैलेशला विचार. हा खूप शिकलाय, खूप हुशार आहे हा. शांता, तू आता मला ना हरभऱ्याच्या झाडावर चढवते. का तू शिकला नाहीयेस? कॉपी करून पास झाला? तसं नाहीये, शिकलोय मी, पण माझ्या चिंटूला शिकवशील ना? नक्की. जेव्हा मनाली, ए मनाली. अगं काय त्या शांताबाईने जेवण बनवलं होतं यार, इतकं टेस्टी ना मी कधीच खाल्लं नाही. तू ना जरा शिकून घे तिच्याकडून. तिच्या जेवणापुढे तुझं जेवण म्हणजे ना पाणी कमचं आहे. शेखर, तुला काहीच नाही वाटत का रे? अरे मी तुझ्यासाठी एवढं जेवण बनवलेलं, तुझ्यासाठी जेवायला थांबलीये. ठीक आहे ना, नको कटकट करू, जा आता जेवून घे जा. पण काय यार, त्या शांताबाईने जेवण बनवलं होतं. जर एवढाच पूळ काय ना तिचा, तर तिच्याकडेच जाऊन राहा ना. घरी कशाला येतोय? हळू बोल, ऐकेल ती. ऐकू दे. हे बघा, तुझे तिच्याशी गप्पा मारतोयस, बोलतोय ना, हे मला अजिबात आवडत नाही. मला अजिबात चालणार नाहीये. अगं ती या घरची मालकीण आहे. हा मग भाडं देतोय ना आपण. झालं मग. मनाली, मी जे काय करतोय ना ते आपल्या दोघांच्या भल्यासाठी करतोय. एकदा का शांताबाईच्या मदतीने पैसे कमवण्याची लाईन सापडली ना, मग बघ मी काय करतो ते. आणि म्हणून सांगतो, माझ्या प्रत्येक गोष्टीत ना नाक खुपसू नको. शांत राहा. ए शांता, माझ्या नवऱ्याचं नाद सोड, नाहीतर तुझी जी काळी दंडी आहेत ना ती मी जाऊन पोलिसांना सांगे ना. तुला लाज नाही वाटत का ग? तुझ्यापेक्षा वयाने एवढं लहान असलेल्या शैलेश सोबत लफडी करत फिरतीयस. अगं तुला अख्ख्या कल्याणमध्ये माझा शैलेशच सापडला होता का? अगं एवढीच हौस आहे ना तुला, तर दुसरा नवरा कर ना. माझ्या नवऱ्याच्या मागे काय लागलीयस? शैलेश सोबत जर तुम्हाला पुन्हा खिदळताना दिसलीस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. बॉडी चेक करा. आसपास काही मिळते का बघा.
मारेकऱ्यांनी वापरलेला हत्यार, त्याची काही खूण किंवा इतर काही क्यू मिळतोय का बघा. चेक करा आसपास. सर आसपास चेक कर. या दगडाचा वापर करून हिचं आधी डोकं फोडण्यात आलं आणि मग एखाद्या धारदार हत्याराने हिचा गळा कापला. या दगडावर मारेकऱ्याचे फिंगरप्रिंट सापडतील. चेक करून बघा. आणि या दगडावर जे ब्लड टेसेस आहेत ते डेड बॉडीच्या रक्ताशी मॅच करून बघा. सर मोबाईल सापडलाय. हिचं असेल. लास्ट डायल नंबर शैलेश पतिदेव असा सेव्ह केलाय. डायल करून बघ. एक सांगू, पिक्चर छानच होता, पण तू सोबत होता ना म्हणून जास्त आवडला. हो. मग आता कुठे जाऊया? सर कट केलं. परत लाव. आपण ए मनाली, कॉल कट करतोय कळत नाही तुला? हां, सिनेमा संपला, येतोय आता मी घरी, आणि इतकी का जाते शांताबाईवर? मनाली तुमची पत्नी आहे का? हो. आपण कोण बोलताय? आणि मनालीचा मोबाईल तुमच्याकडे कसा? त्या इथे स्टेशन रोडवर पडलेले आहेत. काय झालं तिला? तुम्ही येऊन चेक करा. हॅलो, पण हॅलो हॅलो, काय झालं? मनालीला काहीतरी झालंय. बस आपण जाऊया. बस. सर हे बघा काही फोटोज आहेत. त्यांचे चेहरे कुठे बघितले का वाटतात? शैलेश, शैलेश, अरे मनालीचा खून झाला तिथे आणि तू गाडी का फिरवली? पोलीस आहेत तिथे. त्यांनी जर पाहिलं ना सगळं भिंग फुटेल. संपलं संपलं सगळं संपलं. खेळ संपला. भिंग फुटेल म्हणजे? आणि काय संपलं? याआधी तू असं काय केलं होतं जे सगळा खेळ संपला बोलतोयस? ए शांताबाई, मनाली तुझ्या रस्त्यात यायला नको म्हणून तू तर खून नाही ना केला तिचा. शैलेश, शैलेश, शैलेशने फोन कॉलमध्ये सांगितलं होतं की तो शांताबाई सोबत आहे. सिनेमा संपला, येतोय आता मी घरी, आणि इतकी का जाते शांताबाईवर? तुझा नंबर मनालीच्या मोबाईलमध्ये शांताबाई या नावाने सेव्ह होता. हो. सर यांचा हायवे रॉबरीमध्ये संशय होता, पण पुरावा नसल्यामुळे आपल्याला कारवाई करता नाही आली. शैलेश तुझ्यासोबत सिनेमाला गेला होता ना? तेव्हापासून तो गायब आहे. त्याचा मोबाईल देखील बंद येतो. कुठं आहे तो? हो साहेब, त्याला एक कॉल आलेला आणि मनालीबद्दलच काहीतरी बोलत होते आणि मग तो निघून गेला. मलाही घरी यायचं होतं, ते चिंटूचे शाळा सुटणार होती ना म्हणून. साहेब काय झालं? मनालीचा खून झालाय. अरे देवा, कधी? शैलेश आला की आम्हाला कळवा. सर मनाली आणि शैलेश यांचे नंबर सीमा आणि केशव यांच्या नावाने रजिस्टर्ड आहे. मग यांची खरी नावं काय आहेत? मनाली शैलेश का सीमा केशव? सर सीमा आणि केशव हे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली तर त्यांचं म्हणणं असं आहे की दोघांनी असे काही सिम कार्ड्स घेतलेले नाही आहेत. सर ते दोघेही एकमेकांना ओळखत नाही किंवा शैलेश आणि मनाली यांनाही ओळखत नाही. हे त्या दोघांचे CDR रिपोर्ट्स. सर दोन्ही सिम कार्ड जिथून इश्यू झालं होतं त्या दुकानदाराची मी चौकशी केली. दुकानदारांनी कबूल केले सीमा आणि केशव यांच्या आयडीज वापरून एक एक्स्ट्रा सिम कार्ड इश्यू केले आणि ते एका मुलाला जास्त किमतीत विकले. शैलेशचा फोटो मी त्या दुकानदाराला दाखवला. दुकानदारांनी लगेच ओळखलं की त्याला सिम कार्ड विकलं होतं. त्या दुकानदारावर कडक कारवाई करा. ओके सर. हे शैलेशचे फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा.
आपले खबरी, रिक्षा स्टँड, टॅक्सीवाले सगळ्यांना अलर्ट करा. शैलेश दिसला की लगेच इन्फॉर्म करा म्हणावं. सर 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 अकोला पोलिसांनी मानसे आणि शेखर यांच्या नावाने एक लुकआउट नोटीस काढली. सर हे बघ, त्यांचे फोटो हे मनाली आणि शैलेश यांच्यासारखेच आहेत. तरी म्हटलं ह्याला कुठे बघितलं का वाटतं. अकोला पोलीस. नमस्कार गायकवाड, कशी आठवण काढली आज? तुमची मानसी आणि शेखरची लुकआउट नोटीस बघितली. हो, 3 वर्ष झाले फरार आहेत. इथे कल्याणला एका महिलेची डेड बॉडी सापडली. तिने तिचं नाव इथे मनाली असं सांगितलं. या मनालीचा फोटो तुमच्या फोटोतल्या मानसीसोबत अगदी मॅच होतो. मनालीचा नवरा शैलेश. शैलेश मनालीच्या मृत्यूपासून गायब आहे. या शैलेशचा चेहरा शेखरसोबत मॅच होतो. जे दोघांचे फोटोग्राफ मी तुम्हाला पाठवून देतो, तुम्ही एकदा चेक करून बघा. हा फोटो आलेच, जरा मी बघतो, 1 मिनिट. शेखर आणि मानसीच आहेत. जाधव साहेब, त्या मानसीच्या डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी मी तिच्या वडिलांना पाठवतो. आणखीन एक म्हणजे शेखरने त्याच्या मित्राच्या मदतीनं स्वतःच्या आईवडिलांचा आणि भावाचा खून केला होता. 20 वर्षाची शिक्षाही झाली होती, पण तो जेलमधून पळाला आणि त्यानंतर मानसी सुद्धा तिच्या घरातून गायब आहे. म्हणजे यांनी 3 खून केलेत. हो, आणि अजून एक, शेखरचे 3 मित्र मंदार, पवन आणि विजय, हे लोक जेलमधनं पॅरोलवर बाहेर आले होते आणि ते सुद्धा फरार आहेत. आता आम्हाला संशय आहे की हे दोघं शेखर आणि मानसीच्या जीवावर उठले. त्यांच्या सगळ्या डिटेल्स पण मी तुम्हाला पाठवतो. आणि सर्वात महत्त्वाची बातमी एक अजून आहे. आता कुठे भूतकाळ वर्तमानाला येऊन मिळाला होता. जुन्या गुन्हेगाराचा नवीन गुन्ह्याशी संबंध जोडला गेला होता आणि त्यातून जन्माला येणार होता क्रूर, कावेबाज अशा गुन्हेगार शेखरचा भविष्यकाळ. नावगाव बदलल्यानं शेखर आणि मानसीची ना ओळख मिटणार होती, ना गुन्ह्यांशी त्यांचा संबंध कमी होणार होता. माणूस त्याने बोललेल्या खोट्या गोष्टीवर जेव्हा विश्वास ठेवायला लागतो, तेव्हा त्याचं वास्तवाचं भान सुटतं आणि इतरांसाठी विणलेल्या जाळ्यामध्ये तो स्वतःच अडकायला लागतो. शेखरच्या बाबतीत असंच काही होणार होतं का, की या बाबतीत नियमाला काही अपवाद असणार होते? योगेश, मानसीला ओळखतोस? तिचा खून झाला. काय सांगताय सर? जास्त नाटकं नको करूस. तुला माहिती आहे तिचा खून झाला इथे. अकोला पोलिसांकडून तुझी सगळी कुंडली समजली आम्हाला. ज्या दिवशी मानसीचा खून झाला त्या दिवशी तुझ्या मोबाईलचं लोकेशन क्राईम स्पॉटच्या अगदी जवळ होतं. तू स्वतः खून केलास की दुसऱ्या कोणाकडून करवून घेतलास? सर, मी खरंच मानसीचा खून नाही केलाय सर. मग जिथे खून झाला तिथे तू काय करत होतास? तुम्ही बसा. योगेश साहेब, शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो. मानसी आणि शेखरने आम्हाला मैत्रीच्या नावाखाली फसवलंय. आमच्याकडून 3 खून करून घेतले आणि ते दोघं आता फरार झालेत. 3 वर्ष झाले साहेब आम्ही जेलमध्ये सडतोय आणि ते बाहेर मजा मारत असणार. मानसी बरोबर लग्न करायचं तुमचं लहानपणापासूनचं स्वप्न आहे ना. त्या दोघांनी तुमचं पण मोठं नुकसान केलंय. आता आपण त्यांना एकत्र शोधूयात आणि बदला घेऊयात. मग मी त्यांची मदत करायचं ठरवलं. अशातच ते तिघे एक दिवस माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की शेखर त्या भागात रिक्षा चालवत होता. मग आम्ही सर्व मिळून त्या भागात मानसी आणि शेखरला शोधायला गेलो. त्यामुळे तुम्हाला माझं लोकेशन त्या भागात दिसत असेल सर. पण मी खरंच सांगतोय साहेब, मी मानसीचा खून नाही केलाय. सूर्यकांत, ह्याच्याकडून त्या तिघांचे नंबर्स घ्या, सर्वेलन्स टाका आणि जिथे असतील तिकडून उचलून घेऊन या. सर. त्याचे फिंगरप्रिंट्स घ्या. मानसीच्या डेड बॉडी शेजारी सापडलेल्या दगडावरील फिंगरप्रिंट सोबत मॅच होत आहेत का बघा. ओके सर.
आणि योगेश, जोपर्यंत त्या केसचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत शहर सोडून जायचं नाही. हो सर. तीन वर्ष भेटली नाहीस आणि आज आज हे असं भेटायची वेळ आली तुला. मानसीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. मृत्यूची वेळ दुपारी 1 वाजताची. डोक्यावर झालेल्या जखमेत मातीचे काही पार्टिकल्स मिळाले. सर डेड बॉडी जवळ सापडलेल्या दगडावरची ब्लड ट्रेसेस हे मानसीच्या ब्लड सोबत मॅच होत आहेत. सर मानसीचा गळा हा धारदार थीन हत्याराने कापल्यामुळे झालाय. जास्त रक्तस्राव झाला त्यातच तिचा मृत्यू झाला. बरं, ते शेखर उर्फ शैलेशबद्दल काही माहिती मिळाली? नाही सर, प्रयत्न चालू आहेत. सर आपलं खबरी नेटवर्कही ॲक्टिव्ह केलं. सर आणखीन एक महत्त्वाची माहिती हाती आली. सर मानसीच्या खुनाच्या वेळी शेखर आणि शांताबाई हे सिनेमा बघायला गेले होते. हे तिथल्या CCTV फुटेजमुळे कन्फर्म झालंय. शांताबाई आणि शेखर सिनेमाला गेले, स्वतः निर्दोष असल्याचा पुरावा तयार केला. असू शकतं सर. शांताबाईचा एक विश्वासू साथीदार आहे पक्या. त्या दोघांबद्दल वेगळीच माहिती हाती आली. हे बघा सर. चला. हे तुम्हीच आहात ना? बाकी दोघं कुठे? कोण दोघं? हे आम्ही नाही आहे साहेब. आमच्या एका खबरानं तुम्हाला दोघांचं चोरी करण्याचं रेकॉर्डिंग केलं आणि आम्हाला पाठवलं. ती केस तर वेगळी चालेलच, पण आता मुद्दा असा आहे, तुम्ही दोघांनी मानसीचं काय केलं? शांताबाईला शेखर हवा होता म्हणून शांताबाईने तुझ्याकडनं मानसीचा खून करून घेतला ना? साहेब कोण मानसी, कोण शेखर, काय बोलताय तुम्ही? जो शैलेश तुमच्यासाठी इतका जवळचा होता त्याने तुम्हाला हेही सांगितलं नाही की त्याचं खरं नाव शेखर आहे आणि त्या मनालीचं खरं नाव मानसी आहे ते. ओके, तूच खून केलास ना मानसीचा? मी मानसीला नाही मारलं साहेब, मी खरं सांगतो. मग शांताबाई तू मारलास ना? साहेब खुनाच्या वेळेला मी तर माहिती आहे, शेखरसोबत सिनेमाला गेली होतीस. तू दुसऱ्या कोणाला सुपारी दिली असशील. अहो नाही साहेब, मी हे काही नाही केले. बोल शेखर, अजून किती पळशील? नाव गाव बदललं म्हणून कायद्याच्या कचाट्यातून वाचशील तू? शेवटी आलासच नाही इथे. बोल, मानसीच्या खुनाची सुपारी तू कोणाला दिली होतीस? सर मी मानसीच्या खुनाची सुपारी का देईन सर? सर ते माझ्या अकोल्यातले मित्र. ज्यांना तू फसवलंस, तुझे आई वडील आणि भाऊ यांचा खून तू त्यांच्याकडनं करवून घेतलास. सर ते इथे पण पोचलेत सर. त्यांनीच मानसीला मारलं असेल सर. ते मला पण शोधतात सर, मला पण मारून टाकतील सर. प्लीज सर मला वाचवा सर. सर प्लीज प्लीज सर. सर मानसीच्या डेड बॉडीजवळ सापडलेल्या दगडावरचे फिंगरप्रिंट्स हे योगेश पक्या यांच्या कोणाही सोबत मॅच होत नाही. एवढी सगळी धावपळ केली पण मानसीचा खुनी काही सापडला नाही. एक मिनिट, कोण आहे रे आता? बायको. बोला. हो, आठवणीने घेऊन येतो. हां, लिस्ट. हो हो, घेतो लिहून. हां सांग. 4 नोटबुक. बरं. कार्डबोर्ड पेपर. हां, अजून पेपर कटर. हा, थीन पेपर कटर. हां सर मानसीचा गळा हा धारदार थीन हत्याराने कापल्यामुळे झालाय.
थिन पेपर कटर. एक मिनिट, तुला कॉल बॅक करतो. थिन पेपर कटर. मानसीचा खून धारदार थिन हत्याराने झाला होता, राईट? बरोबर सर. ज्या ठिकाणी डेड बॉडी सापडली होती त्या ठिकाणापासून सिटी हायस्कूल खूप जवळ आहे. पण सर या केसमध्ये असा कोण लहान मुलगा आहे जो मानसीचा खून करेल? आहे, एक मुलगा आहे. चिंटू, तुझे फिंगरप्रिंट्स आणि मानसीचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दगडावरचे फिंगरप्रिंट्स मॅच झाले. अहो साहेब, काय बोलताय तुम्ही? माझा चिंटू असं नाही करणार, असं खूनबिन काय नाही करणार तो. चिंटू, तू मानसीचा खून केलास हे तर सिद्ध झालंय, पण तू मला हे सांगशील की मानसीचा खून तू का आणि कसा केलास? आईला शैलेश खूप आवडायचा. माझे बाबा गेल्यानंतर मागच्या 3 वर्षामध्ये मी आईला पहिल्यांदा एवढं आनंदित बघितलं. शैलेश पण आईची खूप काळजी घ्यायचा. मला हळूहळू शैलेशमध्ये बाबा दिसायला लागले. आई आणि शैलेशचं लग्न झालं तर आई कायमची आनंदात राहील, म्हणून मी ठरवलं आईसाठी मनालीला मारून टाकायचं. शाळेतून परत येताना मला मनाली दिसली. मी तिच्या पाठी गेलो आणि दगड घेऊन त्याला मारून खाली पाडवलं आणि पेपर कटरने तिचा गळा कापला. चिंटू, तू असं का केलं? मी हे सगळं तुझ्यासाठी केलंय. आता शैलेश फक्त तुझा आहे आई. युवा अवस्था म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारा काळ. शेखरनं जर वेळीच स्वतःला सावरलं असतं तर आज कदाचित तो सुंदर आणि सुरक्षित आयुष्य जगत असता. आपल्या मनात येणाऱ्या क्रूर विचारांची जाणीव त्याला नक्की झाली असणार, पण दुर्दैवानं त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सर्वस्व गमावून बसला. आपल्या आजूबाजूला सुद्धा असे अनेक तरुण असतील ज्यांच्या मनात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विचारांची चाहूल नक्की येत असणार. त्याची जाणीव जर आपण त्यांना करून दिली तर ते सुद्धा त्यांचं आयुष्य सुरक्षित आणि सुखी पद्धतीनं जगू शकतील. या विचारांसह मी अभिजित खांडकेकर आजच्या युवा गुन्हेगार विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.